नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होत असते, ज्याचा प्रभाव 12 राशींच्या व्यक्तीवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करत असतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणे सूर्य देखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करत असतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे 12 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सूर्य धनु राशीत असून 14 जानेवारी 2025 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, जो जवळपास 1 महिना या राशीत राहील. सूर्य 1 वर्षानंतर मकर राशीत प्रवेश करणार असून सूर्याचा मकर राशीतील प्रवेशाला हिंदू धर्मात खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. या दिवशी देशभरात मकर संक्रांतीचा सणही साजरा केला जातो. तसेच हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्यांचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेम संबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. तूळ राशीच्या व्यक्तींनाही सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबियांची साथ मिळेल. तुमचा मान सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमचा मान सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे. मित्रांसोबत चांगला वेळ वाया घालवाल. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.